त्यामुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे संबंध ताणलेले गेले आहेत, त्याचा एक प्रकारे फायदा या बीडमधल्या सगळी जी वस्तुस्थिती आहे, ती समोर यायला झालेला आहे. पण धस यांचे जे आरोप आहेत किंवा धस हे जे मुद्दे मांडत आहेत, त्याला ना भाजपचे नेते सिरियसली घेत आहेत आणि अजितदादा यांनी तर सिरियसली घ्यायचं काही कारणच नाहीये. त्यांना माहिती आहे की धनंजय मुंडे हे जे नेते आहेत, हे जनाधार असलेले नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत आणि भाषणासाठी अजितदादांच्या पक्षाला उपयोगी पडणारे नेते आहेत. त्यामुळं नैतिकता किंवा एक संकेताच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांचा अजितदादा राजीनामा घेतील, अशी बाळबोध समजूत जनतेची पण नाहीये. कारण जनतेला माहिती आहे असं नैतिकता वगैरे हे जे दिवस आहेत, हे केव्हाच राजकारणामध्ये बाहेर पडलेले आहेत. पण जेव्हा आरोप होत आहेत आणि जेव्हा काही गोष्टी घडतायत, तर ते आरोप किमान समजावून तरी घ्या